बातमी आहे सोलापूरमधून। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षामध्ये दुफळी माजली आहे। भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस समोर भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं। जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे। घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्याच्या प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करतोय, अशी भूमिका ही भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे। इमानदारी कार्यकर्ते संपा लागले आणि नको त्या माणसाला व्हायला लागले, त्यामुळे आम्ही आलो। नाही तर आमची काय गरज आहे ती याची? काय होतं म्हणजे ही आम्ही पक्ष माणसं कट्टरची होतो भाजपची, हिने आम्ही पक्ष 20-30 वर्ष झालं टिकून ठेवला, पक्षाचं काम केलं, काय पक्षाचं काम करून पक्ष टिकून ठेवला। आता जे आम्हाला इथं पक्षात येऊ सुद्धा देत नव्हती, काय आम्हाला गावात सुद्धा उभा राहू देत नव्हती, ती माणसं जर येऊन मालक व्हायला लागले तर आम्हाला काय वाटेल ह्या गोष्टीचं? कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्याला जर पक्ष प्रवेश देत असेल तर पक्षाची प्रतिमा जनतेसमोर काय होणार आहे याचा विचार श्रेष्ठीने केला पाहिजे। आणि हीच भावना घेऊन निष्ठावंत तळागाळातील भाजपा कार्यकर्ते हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहेत। सांगलीचे आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी काय सांगितलं की ते म्हणाले की जयंत पाटलाला यायला आम्हाला अडचण नाही, पण जयंत पाटलांनी कार्यकर्ता म्हणून यावं आणि त्यांनी घोषणा द्यावी की गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है। मला तुमच्या माध्यमातून आमच्या पालकमंत्र्यांना हीच विनंती करायची आहे की तुम्ही असं बोलावं। अन्याय कोण करताय? पालकमंत्री करतायत अन्याय सोलापूरच्या कार्यकर्त्यांवर? कोण पक्षनेता पक्ष कार्यकर्त्यावर अन्याय करत नसतो, पण पक्षाच्या या घडामोडीमुळे कार्यकर्ता हा कुचलला जातो, त्याचा हक्क डावलला जातं, पक्षात वाटेकरी वाढले जातात, त्याला आमचा विरोध।